आशा आहे त्यांच्या काळजात भरली. नमस्कार. व्हिडिओ फ्रॉम समवेअर इन कोकण डे 3. जरा लेट व्लॉग सुरू केला, काल रात्री पण नाही काढला. लास्ट व्हिडिओमध्ये काय बोललो होतो, यायचा रिक्षामधला काहीतरी होता व्हिडिओ, अंधारात त्या काकांनी आणलं. तर रेवदंडाला परत आलेलो आहेत आपण. कॅम्पिंग वगैरे केलेली आहे बॅक साईडला, तिथे मासा लावला आहे तिथं. आणि आता काय करू आपले प्लॅन खूपच सॉलिड असतात, त्यामुळं आजही तसाच काही प्रकारचा एकदम सॉलिड प्लॅन घेऊन चाललेलो आहे. रेवदंडा फोर्ट म्हणून आहे इथे, कुठे आहे मला ठाऊक नाही. बोललो चालत जावे, व्लॉग काढावा. खूप मजा येत आहे. आवाजावरून वेगळं वाटत असेल, कारण सकाळचं थोडंसं फ्रेशनेस कमी आहे, कारण की ऑलरेडी 3 दिवसाचा थकवा आहे. बाकी काय नाही. काय करतोय व्लॉग, कसे करतोय कायच मला समजत नाही आहे, पण तरीही करतोय. करायचे आहेत म्हणून करतोय, बाकी काय नाही. समुद्र किनारा ऊन आहे थोडं, जर ऊन नसतं तर अजून बाहेर झाले असते, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. काल खूप काही घडलं, काल खूप काही झालं, मजा आली एकंदरीत. एक्सपिरियन्स मेक्स यू स्ट्रॉंगर, मेक यू ग्रो and everything. So that's about the whole point of the trek. And फिरिंग इकडून तिकडं, आणि बाकी समुद्र कसं काय दिसतं का? अजून काय बोलू रे, कोणच नाही सोबत आपल्या. ठीक आहे, म्हणजे सीन काय, सोलो ट्रॅव्हलिंग दिस फर्स्ट टाईम इट इज. आय नो प्लॅनिंग वगैरे इम्पॉर्टंट आहे वगैरे, पण डायरेक्ट उठसूट निघलो. एक्सपिरियन्सेस घेऊ म्हणून निघलो. थोडेसे महाग जातात, बजेटच्या बाहेर जातात एक्सपिरियन्स, पण ठीक आहे. ग्रुपमध्ये असतो तर थोडे कमी राहिले असते, थोडं जरा बरं पडलं असतं. कोणीतरी पैसे भरले असते एक दोन जणांनी मिळून, आणि मग नंतर ते बाकीच्यांना मागत बसले असते, अरे पाठव रे. आणि त्यावर नाटवले खूप जणांचे पैसे यायचे बाकी आहेत. नाम नहीं लूँगा, जिनको पता है उनको पता है. लास्ट टाइम हम जहाँ गए थे वहाँ गए थे, कुछ मैंने पे किया था, आपने भी कुछ थोड़ा बहुत किया था, लेकिन मेरा ज़रा ज़्यादा हो गया. ठीक है, समझने वालों को इशारा कॉफ़ी है, समझने वालों को चांगला बोले यू. ट्रेंडिंग खूप, म्हणजे कॅम्पिंगमध्ये नवीन लोक भेटली का. म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा आलो होतो कॅम्पला, तेव्हा खुलता नाही आलं एवढं, जेवढं दुसऱ्या दिवशी जमलं. दुसऱ्या दिवशी चांगलं बोलणं वगैरे झालं ठीकठाक. फक्त कॅम्पमध्येच नाही तर जंजिरा किल्ल्यावरती चांगला व्हिडिओ काढायचा होता, नाही जमले. ही व्लॉगिंग आपली जरा खूपच, म्हणजे खूप पार्ट टाईम झालेलं आहे हे, त्यामुळे जरा थोडंसं कन्सिस्टंट नाही आणि प्रॉपर नाही. बघा, आपण काहीतरी कट करून व्हिडिओ टाकणारच आहोत, काहीतरी म्हणजे ठीकठाकच टाकू, पण बघूयात. बाकी एकही मनुष्यविरहित असा समुद्रकिनारा आत्तापर्यंत. तिथे पुढे थोडीशी माणसे दिसत आहेत, आपल्याला त्यांना ओलांडून अजून पुढे जायचे आहे चालत. आणि तिकडे कोरलाई किल्ला आहे त्याच्यावरती, आणि ते रेवदंडा म्हणून किल्ला आहे या साईडला. तर मग पाहूयात, रेवदंडा बघून जर एनर्जी उरलीच तर कोरलाईला चढूयात, कारण की कोरलाई किल्ला हा म्हणजे डोंगरावरती आहे, आणि रेवदंडा हा म्हणजे असाच आहे, काय बोलतात भूतलावर सपाटीवर आहे. खेकडा दिसणार नाही. हे जे छोटे छोटे होल तुम्ही पाहत आहात, हे सगळे खेकड्यांचे आहे. हा मोठा होल आहे,
खूप खूप सारे खेकडे आहेत तिथे. असं 2-3 दिवस झालं असं वाटत नव्हतं की मी मॅन वर्सेस वाईल्ड करतोय, पण आज जेव्हा मी एवढ्या उन्हाळ्यामध्ये चालत आहे असं एकटाच, तेव्हा थोडंसं वाटत आहे की मॅन वर्सेस वाईल्ड. म्हणजे ट्रिपला येतानाच असं बोललो होतो मी एका मित्राला, जाऊ दे मॅन वर्सेस वाईल्ड, काय विषय नाही. थोडी थोडी तर वाट लागते. मला वाटतं जरा अजून जर शब्द चांगले वापरले ना हे म्हणजे की फाटेन वगैरे तसलं तर मग जरा चालेल, पण जरा थोडंसं समजत नाही. आपण फर्स्ट टाईम करतो नाही रे, वर्ष झालं, 2-3 वर्ष झाले व्लॉग टाकतोय, फर्स्ट टाईम बोलतो का. जाऊ दे, ठीक आहे, चला. सो काहीतरी ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता हे मच्छी पकडण्यासाठी जातात, हे त्यांचे आहेत काय बोटिंग. चला, आता मला समजत नाही काय बोलू, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.